नमस्कार माऊली, चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 9 मधील ओवी 448 ते ओवी 457च्या सहवासात आपण जाऊया. भगवंतांनी सांगितलं की भक्ताची काय अवस्था होते. भक्ताचं मन, बुद्धी, दशेंद्रिय ही सर्व माझ्या करताच, माझ्या सेवेकरताच त्यांनी वाहून टाकली की त्याच्या ज्ञानेंद्रियांना अर्थात शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यांना माझ्याशिवाय दुसरा कुठला विषयच राहत नाही. आणि त्यामुळे त्यांची अशी अवस्था होते की माझ्याशिवाय जर त्यांना जगावं लागलं तर जणू ते त्यांना मरणच वाटतं. पुढे भगवंत म्हणतात, ऐसा आघवाची परी पांडवा, जिही आपुलिया सर्व भावा, जियावया लागी बोलावा मीची केला. पांडवा अर्थात अर्जुना, ज्यांनी अशा प्रकारे जीवन जगण्यासाठी कोणाच्या ठिकाणी बोलावा म्हणजेच प्रेम, कोणाच्या ठिकाणी प्रेम ठेवलं, कोणाच्या ठिकाणी आसक्ती, मोह ठेवला तर तो माझ्याच ठिकाणी आणि सर्व भावाने तोच ठेवला. जियावया लागी बोलावा मीची केला. मलाच निमित्त केलं. जगण्याचं कारण काय? त्यांनी ते कारण मलाच करून टाकलं. असे हे माझे भक्त, ते पाप योनीही होतू का, ते श्रुताधीतही न होतू का, परी मजसी तुकिता तुका तुटी नाही. असे हे माझे भक्त पाप योनीमध्ये जरी जन्माला आले तरी हरकत नाही. त्याचबरोबर श्रुताधीतही अर्थात त्यांनी ज्ञान संपादन केलेलं नसेल तरी हरकत नाही. परंतु त्यांची आणि माझी तुलना करायला गेलं तर आमच्यात काही कमतरता दिसणार नाही. एवढे ते माझ्याशी एकरूप झालेले असतात, समरस झालेले असतात. अर्थात भगवंत म्हणतात, जन्माला येताना ते कुठल्याही का कुळात, कुठल्याही का योनीत जन्माला येईना, पण ज्यांनी आपला जीव भाव माझ्याकडेच वळवला आणि मीच जगण्याचं निमित्त केलं, ते कुठल्या योनीत आहेत, काय अध्ययन केलंय हे मी काही बघत नाही. याचं उदाहरणही भगवंतच देतात. ते म्हणतात, पाहे पाम भक्तीचे आथिलेपणे, दैत्ती देवा आणिले उणे, माझे नृसिंहत्व लेणे जयाची ये महिमे. अहो, भक्तीबद्दलच बोलायचं झालं तर दैत्यांच्या कुळात भक्तीने संपन्न असलेले भक्त जन्माला आले आणि त्यांनी देवांना उणेपणा आणला, कमीपणा आणला, एवढी भक्ती त्या दैत्यांमध्ये होती. असा दैत्य कुळात जन्माला आलेला प्रल्हाद, ज्याच्यामुळे मला एक लेणं अर्थात अलंकार अर्थात एक रूप धारण करावं लागलं, तेच नृसिंहत्व. अशी ज्याच्या भक्तीची महिमा की ज्याच्यामुळे मला नृसिंहत्व अवताराचं लेणं धारण करावं लागलं, तो प्रल्हादुगा मजसाठी घेता बहुते सदा किरीटी, का जे मिया द्यावे ते गोष्टी तयाचिया जोडे. अहो, त्या प्रल्हादाने माझ्यासाठी काय कष्ट सोसले नाही, काय सहन केलं नाही, परंतु सर्व जीव भाव मलाच अर्पण केलेला होता. त्या प्रल्हादाला मी काही द्यावे? अहो,
त्याची भक्तीच एवढी अफाट की त्या भक्तीच्या जोरावर त्याला जे हवं होतं ते त्याला केवळ त्या भक्तीच्या जोरावरच मिळालं. मी काही त्याला द्यावं असं राहिलंच नाही. एरवी दैत्य कुळ साचोकारे, परी इंद्र ही सरी न लाहे उपरे, म्हणून भक्ती गा एथ सरे, जाती अप्रमाण. हा फार महत्वाचा संदेश भगवंतांनी दिलेला आहे. ते म्हणतात, खरोखरच जर आपण बघायला गेलं तर प्रल्हादासारखे भक्त ज्या कुळामध्ये जन्मले ते दैत्यांचं कुळ होतं. दुष्कृत्य करणं, अपराध करणं हे तर त्या कुळात जन्माला आलेल्याचा जणू काही धर्म असल्यासारखंच होतं. परंतु त्यांच्या कुळामध्ये प्रल्हादासारखे भक्त जन्माला आल्यावर त्यांच्या कुळाची सरी म्हणजे बरोबरी अहो इंद्रालाही करता येत नाही. म्हणून भगवंत म्हणतायत, म्हणून इथे एकच गोष्ट महत्वाची ठरते, ती म्हणजे माझी भक्ती. तेवढीच चालते. बाकी तुमची काय योग्यता आहे, तुमच्याकडे काय आहे हे अप्रमाण आहे. तुमच्याकडे काही असो किंवा नसो, पण अंतःकरणात फक्त भक्ती आहे ना, बस एवढंच भगवंताला पुरेसं आहे. त्यासाठी अत्यंत महत्वाचं एक उदाहरण भगवंत देतात. ते म्हणतात, राजाज्ञेची अक्षरे आहाती, तिये चामा एका जया पडती, तया चामासाठी जोडती सकळ वस्तू. अहो पूर्वीच्या काळी एखाद्या कातड्याच्या किंवा चामड्याच्या तुकड्यावरती राजाज्ञेची अक्षरे म्हणजे राजाचा शिक्का उमटवला जायचा आणि तेच त्या काळातलं चलन होतं, अर्थात करन्सी म्हणून वापरलं जायचं. आणि त्या एका चामड्याच्या तुकड्याच्या साह्याने सगळ्या वस्तू घेता यायच्या, अर्थात सगळे व्यवहार व्हायचे. तुकडा चामड्याचा, पण त्याच्यावर राजाज्ञेची अक्षरे उमटली. माऊली हो, आपण ज्या देहामध्ये आलेलो तो तर चामड्याचाच आहे, पण त्याच्यामध्ये असलेल्या अंतःकरणात एकदा का भगवंताचं नाम उमटलं आणि तेच तिथं राहायला लागलं की या देहाचं सार्थक झालं. वांचुनी सोने रूपे प्रमाण नोहे, एथ राजाज्ञाची समर्थ आहे, तेंची चाम एक जई लाहे, तेणे विकती आघवी. अहो काय महत्वाची गोष्ट आहे ही. ह्या चामड्या वाचून म्हणजे अर्थात चलन हातात असल्या वाचून सोनं किंवा चांदी हे सुद्धा काही विकत घेता येत नाही. सोन्याची, चांदीची, रुपयाची किंमत अत्यंत आहे. परंतु ते विकत घ्यायला शेवटी चलनच उपयोगी पडतं आणि तेच चलन उपयोगी पडतं ज्याच्यावर राजाज्ञेचे अक्षर आहे, ज्याच्यावर गव्हर्नमेंटचा शिक्का आहे. ते जर आपल्याकडे असेल तरच आपण सोन्या चांदीचे व्यवहार करू शकतो, नाहीतर काय ते व्यर्थ आहे. ते सोनं चांदी सुद्धा पडून राहील. त्याचप्रमाणे आपल्याकडे कितीही का विद्वत्ता असेल, कितीही शक्ती असेल, कितीही बुद्धी सामर्थ्य असेल, परंतु भगवंताचं नाम अंतःकरणात नसेल तर ते व्यर्थ आहे. तैसे उत्तमत्व तैची तरे, तैची सर्वज्ञता सरे, जै मनोबुद्धी भरे, माझे निप्रेमे. अहो आपलं उत्तमत्व असेल, अनेक कारणांमुळे आपण समाजात, आपल्या कुटुंबात, मित्रमंडळींमध्ये उत्तम ठरत असू, पण
त्याला महत्व तोपर्यंतच आहे. आणि ते महत्व निमित्त मात्र असेल, स्वार्थासाठी असेल, पण कायम स्वरूपी टिकावं, आदरयुक्त त्या उत्तमत्वाकडे बघितलं जावं. असं जर असेल तर त्यासाठी एकच, मन आणि बुद्धीमध्ये भगवंताविषयीचं प्रेम भरून गेलं पाहिजे. आपण सर्वज्ञही असू, समाजामध्ये आपल्या सर्वज्ञतेमुळे आपलं एखाद वेळेस काही स्थानही असेल, परंतु ही सगळी संपन्नता, ही सगळी थोरवी, हे आपलं सगळं महात्म्य, त्याची सार्थकता तेव्हाच आहे जर का आपल्या मन आणि बुद्धीमध्ये भगवंताविषयीचं प्रेम भरून जाईल. म्हणोनी कुळ जाती वर्ण हे आघवेची गा अकारण. बघा भगवंत काय म्हणतात. भगवंत म्हणतात, म्हणोनी कुळ जाती वर्ण हे आघवेंची गा अकारण. एथ अर्जुना माझे पण सार्थक एक. अरे म्हणूनच मी म्हणतोय की तू कुठल्या कुळात जन्माला आलास, काय तुझी योग्यता आहे किंवा जात आहे, काय वर्ण आहे, काय कला कौशल्य तुझ्याकडे आहे. अरे हे सगळं काही अकारण आहे, म्हणजे विनाकारण याला महत्व दिलं गेलंय, त्याला काही महत्व नाही. आयुष्याचं सार्थक आपण कुठल्या कुळात, कुठल्या जातीत, कुठल्या वर्णात जन्माला आलोय यावर नाहीये, तर अर्जुना जन्माला येण्याचं सार्थक एकाच गोष्टीने होतं, माझेपण. तू माझा हो, माझा म्हणून जग, मला येऊन मिळ, माझी भक्ती कर, यातच जन्माचं सार्थक आहे. तेंची भलतेने भावे, मन मज आतू येते होआवे, आले तरी आघवे मागील वावो. म्हणून भगवंत म्हणतायत, अरे एकच कर, माझा होऊन राहा, आणि माझा होऊन राहण्यासाठी माझ्याबद्दल कुठलाही मनात भाव बाळग आणि त्याला माझ्याशी जोडून टाक. कुठल्याही भावाने, पण माझा हो, माझी भक्ती कर. म्हणजेच काय, तर तुझं मन मज आतू येते होआवे. तुझं मन इकडं तिकडं जायलाच नको, माझ्या ठिकाणीच ते जोडलं जाऊ दे. आणि असं जर झालं तर मग तुझं पूर्वायुष्य काय आहे ते सगळं व्यर्थ आहे, त्याला काही महत्व द्यायचं कारण नाही. हे साक्षात भगवंत सांगतायत. आपल्या अंतःकरणामध्ये फक्त भगवंताविषयी प्रेम जाग हो, आणि आपलं मन त्या प्रेमामध्ये जोडलं जायला लागो, हीच त्या श्रीहरीच्या चरणी प्रार्थना आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.